राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे। या पार्श्वभूमीवर खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधत निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली आहे। यावेळी त्यांनी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी, नामनिर्देशन पत्रांची छाननी आणि त्यावर निर्णय, वैध नामनिर्देशित उमेदवारांची यादी, उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत, अंतिम उमेदवारी यादी, निवडणूक चिन्ह वाटपाचा कार्यक्रम, मतदान आणि मतमोजणीच्या तारखा आणि वेळापत्रक स्पष्ट केले आहे। तसेच या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी खालापूर तालुक्यासाठी जनार्दन कासार उपजिल्हाधिकारी मेट्रो सेंटर 1 यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून तहसीलदार अभय चव्हाण हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच माननीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे। त्याचा थोडक्यात जो कार्यक्रमाचा जे शेड्यूल आहे मी आपल्याला वाचून दाखवतो। नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी जो आहे तो 16 जानेवारी ते 21 जानेवारी आहे। नामनिर्देशन पत्राची छाननी आणि त्यावर निर्णय घेणे हा जो विषय आहे तो 22 तारखेला इमिजिएट 21 तारखेनंतर म्हणजे 22 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून होईल। छाननी झाल्यानंतर वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची जी वेळ आहे ती 22 तारखेलाच छाननी पूर्ण झाल्यावर लगेच ती यादी प्रसिद्ध करायची आपल्याला। वैधरित्या जे उमेदवार नामनिर्देशित होतील त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत राज्य निवडणूक आयोगाने 23 जानेवारी ते 27 जानेवारी अशी दिलेली आहे। 27 तारखेला दुपारी 3:30 नंतर एकदा विड्रॉ झालं किंवा उमेदवारी मागे घेतली गेली की जे काही अंतिमरित्या प्रसिद्ध करायचे उमेदवार आहेत त्यांची यादी जी आहे ती 3:30 नंतर दुपारी 27 तारखेला आपण जाहीर करू आणि निशाणी जे काही वाटपाचा कार्यक्रम, चिन्ह वाटपाचा कार्यक्रम आहे तो 3:30 नंतर लगेच होईल 27 तारखेला। मतदान जे आहे ते 5 तारखेला आहे सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत। त्यानंतर मतमोजणी जी होणार आहे ती 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे। थोडक्यात हा कार्यक्रम असा माननीय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे। या प्रक्रियेकरता आपल्या खालापूर तालुक्यासाठी जनार्दन कासार डेप्टी कलेक्टर मेट्रो सेंटर 1 हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांचे आदेश कालच नुकतेच झालेले आहेत। मी तहसीलदार खालापूर अभय चव्हाण मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या संपूर्ण प्रक्रियेसाठी म्हणून कामकाज पाहिजे। खालापूर तालुक्यातल्या पंचायत समितीची रचना किंवा आपण जिल्हा परिषदेच्या गटांची रचना जर थोडक्यात म्हणायची तर आपण ही जी निवडणूक आहे खालापूर तालुक्याच्या मर्यादेत आपण बोलूया। 4 गटांकरिता म्हणजे 4 निवडणूक विभागांकरिता आणि 8 निर्वाचक गणांकरिता ती निवडणूक होणार आहे। म्हणजे जिल्हा परिषदेचे आपण 4 उमेदवार निवडून देणार आहोत आणि पंचायत समितीचे 8 उमेदवार आपण निवडून देणार आहोत। रिझर्वेशन आणि जे काही त्याची जी तुमचे जे गट आणि गणनिहाय जी काही पुरुष स्त्री किंवा एकूण मतदारांची संख्या आहे ती आम्ही तुम्हाला नुकतीच सप्लाय म्हणजे प्रोव्हाइड केलेली आहे, त्यानुसार आहे। त्यामुळे त्यावरती डिटेल बोलण्याची काही आवश्यकता नाही आहे। ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती सर्व तुम्ही आम्ही मतदार आणि सर्व यंत्रणा सोबत घेऊन आपल्याला व्यवस्थितरित्या पार पाडावायची आहे। धन्यवाद। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खालापूर।